बुलाले भाई चला घ्या पहिला मराठीत का हिंदीत ये हिंदी वाले ज्यादा दिख रहे मेरे को आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 5 लाख रुपये दंड, 7 लाख दंड, 5 वर्षे शिक्षा या सगळ्यामध्ये कायद्यामध्ये होणार. नाही खरं म्हणजे आपल्या राज्याला जे कायद्याची गरज आहे ते खरं म्हणजे जे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अख्ख्या देशामध्ये जर सर्वात जास्त शेतकरी जर आत्महत्या कुठे करत असतील तर ते महाराष्ट्र आहे. आणि हा दुर्भाग्य आहे की त्यांच्यासाठी नियम न आणता अँटी कन्व्हर्जन लॉ एका ठिकाणी जर आपल्या या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणाला कसा जगायचा आहे, कोणाला काय खायचं आहे, कोणाला काय पियायचं आहे, कोणाला कुठला धर्म वरती जायचं आहे ते कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलेला आहे. तर मला असं वाटतं की कुठेतरी यांचं जे फेलियर आहे आणि यांचे सरकारमध्ये आता कुठलंही कामं होत नाही, लोकांनी जे कामं केलेली आहे त्यांचे पैसे देत नाही. म्हणजे आता शेतकरी आत्महत्या करत होते, आता त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते आत्महत्या करणार आहे कारण त्यांना पैसे भेटणार आहे. तर हे सगळे कायदे आणायचं आणि दिशाभूल करायचं मला वाटतं सरकारचा हेच प्रयत्न चालू आहे. पण तुम्ही विरोध करणार का जर विधिमंडळात हा शेवटी जे ड्राफ्ट आणलाय त्या ड्राफ्टचा अभ्यास करूनच त्याच्यावरती बोलता येणार. अजून ते ड्राफ्ट आमच्याकडे आलेला नाही. पण जर ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनला बाजूला ठेवून जर आणत असणार तर त्याच्यावरती 100% त्याचा विरोध करण्यात येईल. कॉन्स्टिट्यूशन हा प्रथम आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबानेच देत चालणार. हिंदी में जानना नाही आम्हाला अपेक्षा तर पहिला ही आहे की जे आता शेतकरीचे जसे शेतकरी आत्महत्या करतात तसेच आता कॉन्ट्रॅक्टर करणार आहे. या महाराष्ट्रामध्ये जे कॉन्ट्रॅक्टरनी जे टेंडर घेऊन कामं केलेली त्यांना 1 लाख कोटीपर्यंत जे आहे त्यांचा जे थक्क बाकी आहे, त्यांचे पैसे द्यायचे बाकी आहे, त्यांना पैसे भेटत नाही. आणि नवीन अर्थसंकल्पामध्ये परत स्वप्न दाखवणार, ती कामं होणार कशी, पैसे आणणार कुठून? कारण असे योजना जे लागू केलेले आहेत त्यांनाही पैसे देण्याकरता पैसे नाही. तर मला असं वाटत आहे की आता अर्थसंकल्प आता सादर होऊ द्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती सविस्तर बोलता येईल. मालवणी परिसरामध्ये गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीचा प्रकार अद्यापही सुरू आहे. लोकशाही मराठीनं बातमी दाखवली होती, रिपोर्टेशन केलं होतं. त्यानंतर शारदूल पोलिसांनी कारवाई केली, पण मात्र महाराष्ट्रामध्ये इतर भागात अद्यापही हे सगळे प्रकार सुरू आहेत. खरं म्हणजे हे जे गौरक्षक आहेत कुठेतरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खंडणीचं काम चालू आहे. जे काम पोलिसांनी केलं पाहिजे, जर कोण चुकीचा करत असेल तर पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, त्याला अटक केला पाहिजे, माल जप्त केला पाहिजे. पण महाराष्ट्रात हे कुठे होत नाही, पोलिसांतर्फे कारवाई थोडी होत आहे. हे गौरक्षाच्या नावाखाली कुठली गाडी पकडायचं, कोणालाही मारण करायचं, त्याच्यानंतर तिकडे परत कामं चालू होतात. खरं म्हणजे एकदा सरकारने कायदा आणलाय बंदीचा तर बंद झाला पाहिजे, त्याच्यात दुसरं काय होऊ शकत नाही. पण कुठेतरी हे जे गौरक्षाखाली जे तयार झालेली मंडळी आहे त्यांना कुठेतरी प्रोत्साहन जे आहे सरकारच्या माध्यमातून देते. मुंबई बॉम्बे महामार्ग प्रवास करण्यासाठी आता टोल भरावा लागणार आहे. खरं तर काम पूर्ण होण्यापूर्वीच पहिला मुंबई गोवा रोड पूर्ण तर होऊ द्या. आम्ही आता ऐकतोय गेल्या 15 वर्षापासून. मला वाटतं की विदर्भचा रोड झाला, मुंबई अहमदाबादचा रोड पूर्ण झाला, मुंबई गोवाचं आज स्वप्न आपल्याला सगळ्यांना अजून बघावं लागेल असं मला वाटतं. एंटी कन्वर्जन लॉ लाने का प्रयास सरकार कर रही है, इस पर आपका क्या? देखिए ऐसा है कि हमें उम्मीद थी कि महाराष्ट्र के अंदर जिस तरीके से किसान आत्महत्या कर रहे हैं तो उसके लिए कोई कानून लाया जाएगा कि कहीं पे भी आत्महत्या ना हो. अगर आत्महत्या होती तो वहां के कलेक्टर के ऊपर, वहां के आमदार के ऊपर या वहां के एडमिनिस्ट्रेशन के ऊपर कार्रवाई होनी चाहिए थी. आज एंटी कन्वर्जन लॉ का ड्राफ्ट जो है कैबिनेट में आया है, उसको पढ़ा जाएगा. लेकिन मुझे ऐसा लगता है कि कॉन्स्टिट्यूशन जो है वो सबसे ऊपर है. कॉन्स्टिट्यूशन ने सबको कौन सी भाषा बोलना है, किसको कौन सी जात में जाना है या किसी कौन सी जात का अपनाना है, ये उसको हक दिया हुआ है. लेकिन ये ड्राफ्ट के अंदर जो है इस तरीके से बातें लाके कहीं ना कहीं महाराष्ट्र सरकार जो है अपनी विफलता को छुपाना चाहती है. इनके पास काम करने के लिए कुछ है नहीं, इनके पास पैसे है नहीं. जो कॉन्ट्रैक्टर ने काम किए हुए उनका लाख करोड़ रुपए से जितना अभी जो है ना पैसे देने का बाकी है. अब किसानों के बाद उनकी आत्महत्या होने वाली है.
तो ये सारी चर्चा जो है प्रेस के माध्यम से उनके नेता, उनके मंत्री सारी चीजें इस तरीके की हरकत करेंगे और मेन मुद्दों की तरफ से जो है ध्यान हटाया जाएगा। इस कानून को लेकर क्या कांग्रेस रास्ते पर उतरी है? अगर ये कानून हालांकि कुछ राज्यों में पारित हो चुका है। ऐसा है कि कानून को पहले पढ़ा जाएगा, अगर वो कॉन्स्टिट्यूशन को ध्यान में रख के किया गया तो उस पर चर्चा होगी, अगर कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ होगा तो जरूर उसका विरोध किया जाएगा। The Bombay High Court has denied